तो फौजदार फॅक्टरी म्हणून मी एक प्रकरण लिहिलेलं आहे यामध्ये. तर तुम्ही छान प्रश्न विचारताय आणि विचारलेला पण आहे. मला ते आवडेल खरं तर सांगायला तुम्हाला. तर माझं देवरीला ऑफिस, तिथून अर्जुनी वर्गा नावाचा एक तालुका आहे. त्या मध्ये केशुरी नावाचं पोलीस स्टेशन आहे. केशुरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आर्म आउट पोस्ट अशा 2 आहेत. त्यापैकी एक भरनोली नावाची एक आर्म आउट पोस्ट आहे. म्हणजे सशस्त्र पोस्ट असते, दूरक्षेत्र असतं. यासाठी असतं की नक्षल पेट्रोलिंग करणं किंवा मग अभियान राबवणं आणि तिथून नक्षल जो एरिया आहे त्यांनी आपल्या हद्दीत येऊन आपणच त्यांना बाकीवर घेऊन जाण्यासाठी ते असतात. बऱ्याच वेळा ते कारवाई करत असतात, ब्लास्टिंग करत असतात. त्यांना प्रतिबंध म्हणून किंवा त्यांच्यावर आपण काही कारवाई करू शकतो का यासाठी असतं ते. तर तिथलं अगोदरचं एक पोस्ट होतं की राजोली नावामध्ये, ते जाळलं होतं नक्षलांनी. आणि मी जायच्या अगोदर पण तिथं 5-6 महिन्यापूर्वी एक बार जाळलेला होता. खूप मोठी लाकडं वगैरे जाळलेली होती. म्हणजे तसं ते, आणि कायम त्या भागामध्ये नक्षलांचा वावर होता. आणि तिथंच एक्झॅक्टली पुढं 1968 ची एक इमारत होती. खिंडारच होतं ते पडकं. मात्र भिंती खूप अशा मोठ्या होत्या. मग तिथून आड घेऊन नक्षल फायर करतील आणि आपल्यावर एओपीवर तसं होऊ शकतं असं म्हणून वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं होतं की आपण असं असं करूया म्हणून, पाडून टाकू ते. मग तो थोडा तशा त्या भिंती कशाला पाडायच्या किंवा असं तो विचार आल्याने मग माझा एक ऑफिसर आहे, म्हणजे बसवराव चिट्टे, तो आता पुण्यामध्येच आहे. तर तो तिथं ऑफिसर इन्चार्ज होता. त्याच्याबरोबर अनेक इतर पण होते. तर त्या सगळ्यांनी विचार करून त्याचा पूर्ण कायापालट करायला ठरवलं. आणि मग त्या मुलांनी ते रंगरंगोटी केली, लाकडं घेऊन आले, कौलं, सगळी वर्गणी करून आणि त्याला एवढं सुंदर रूप दिलं. आणि बघा ना की आपण एखादी गोष्ट करतो तिथं पॉझिटिव्ह असेल तर सगळी 4 लोक सगळी मदत करतात. तर कलेक्टर साहेब होते आमचे त्यावेळी, अमित सैनी साहेब. आता ते मुंबईचे बीएमसीचे जॉईंट कमिशनर आहेत. तर त्यांनी 5 लाखाची पुस्तकं दिली आणि ती 5 लाखाची पुस्तकं सरकारी असं नाही, आम्ही म्हणेल ते, म्हणजे पुण्यामध्ये जे असतात आम्ही लिस्ट दिली आणि ती पुस्तकं दिली. आणि पोरांनी तिथं सुरुवात केली क्लासची, म्हणजे क्लास घ्यायची. म्हणजे माझेच फौजदार तिथले, ते क्लास सुरू त्यांनी केला. मी कधी कधी तिथे गेलो आणि आश्चर्य सांगतो की पहिल्या परीक्षा जी आली, जी त्यावेळी ती PSI ST आणि असिस्टंट अशी परीक्षा होती. त्या परीक्षेमध्ये संदीप ताराम नावाचा एक आदिवासी मुलगा, तो प्री पास झाला.